झालं. क्वेश्चन नंबर 3 मध्ये नंबर 11 x square plus xy plus y square equal to 10. So that असंच आहे ना. शो दॅट y upon dx equal to 80 upon x plus y bracket. इथे जे गिवन फंक्शन आहे सगळ्यात आधी ते लिहून घेतलं आपण. आणि हे जे गिवन फंक्शन आहे ना, तर या फंक्शनला आपण जर ऑब्झर्व केलं तर हे लॉगरिथमिक फंक्शन आहे का? नाही. एक्सप्लिसिट फंक्शन आहे का? नाही. पॅरामेट्रिक फंक्शन आहे का? नाही. सर असे नावं घेताय तुम्ही की जसं की काहीच समजत नाही आम्हाला. काय चाललंय आणि काय नाही. असं तर नाही. तुम्ही शिकलेत सगळ्या टाइपचे फंक्शन्स ओळखताय आता. बरोबर आहे की नाही? हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. कोणतं फंक्शन आहे? इम्प्लिसिट. ठीक आहे? येस. मग आता हे जे इम्प्लिसिट फंक्शन आहे याला जर डिफरन्शिएट करायचं असेल तर कसं करतो आपण माहिती आहे. डायरेक्ट डिफरन्शिएट करणार आहेत आपण. डायरेक्ट डिफरन्शिएट केल्यानंतर मग आपण dy/dx ला एका साइडला घेतो का? करतो की नाही आपण असं, राइट? त्या पद्धतीने आपण याचा dy/dx कॅल्क्युलेट करून घेणार. याचा dy/dx कसा येणार मग? तर त्यासाठी पहा x² चा आधी डेरिव्हेटिव्ह घेणार. x² चा डेरिव्हेटिव्ह काय येतो बरं? ट्वाइस x. x² चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? ट्वाइस x प्लस 6xy चा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. 6 तर कॉन्स्टंट आहे. x चा डेरिव्हेटिव्ह बोला 1. सॉरी u इंटू v नुसार करणार आपण याला. पहिला फिक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस हा दुसरा फिक्स, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1 केला प्लस y² चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस y dy/dx इक्वल टू 0. 10 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार 0. समजतं इथपर्यंत? आता इथे आपल्याला काय करायचंय तर हा जो 6 आहे ना हा या दोघं ठिकाणी आधी मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे ब्रॅकेट रिमूव्ह करायचे. 6 पुन्हा इथे y ला मल्टिप्लाय होणार 6y इक्वल टू 0. हा 6x इंटू dy/dx आणि ही पण एक dy/dx ची टर्म आहे. या दोघांना सोबत घेणार. विदाउट dy/dx च्या ज्या टर्म्स आहेत त्या काय करतो आपण राईट हँड मध्ये शिफ्ट करतो. केलंय आपण ऑलरेडी एक काम. हा ट्वाइस x आणि 6y दोघं राईटला जातील. हा इकडे ऍज इट इज. हा पण इकडेच. ट्वाइस x तिकडे गेला मायनस 6y. या दोघांमधून dy/dx ला आपण कॉमन घेणार. इथे जर पाहिलं ना आपण तर इथून आपल्याला 2 कॉमन घेता येईल पहा. इथून जर 2 कॉमन घेतला आणि इथून पण जर कधी आपण 2 कॉमन घेऊन टाकला तर ते दोघं 2 कॅन्सल होतील. बरोबर आहे की नाही? किंवा मग एक काम करा आधी याला आपण इकडे डिनोमिनेटरला घेऊन जा. तसं पण चालेल. मग कॉमन घ्या वाटलं तर. देअरफॉर dy/dx इक्वल टू मायनस ट्वाइस x मायनस 6y अपॉन प्लस 2y. न्यूमरेटर मधून पण 2 कॉमन घेतला, डिनोमिनेटर मधून पण 2 कॉमन घेतला आपण. ठीक आहे? न्यूमरेटर मधून जर कधी आपण 2 कॉमन घेऊन टाकला इथून 2 कॉमन घेतला 3x प्लस y. निर्लज्जपणाची काहीतरी लेवल असते ती सुद्धा पार करून टाकलेली आहे. हा 2 कॅन्सल झाला. हे दोघं ऍज इट इज राहणार म्हणजे dy/dx इक्वल टू मायनस x मायनस 3y अपॉन 3x प्लस y. असं राहिलं. ओके. आपल्याला प्रूव्ह काय करायचं ना ते पण पाहून घ्यायचं.
3x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब इथे डिनोमिनेटर मध्ये यायला पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी एक काम करणार, ही जी डिनोमिनेटरची टर्म आहे ना, हिला लेफ्ट हँडला घेऊन येणार. तुम्ही एक काम करू शकता अजून, तुम्हाला घरी ते काम सांगतोय, काय करून पाहायचंय, करून पहा फक्त. याला डायरेक्ट डिफरन्शिएट करा. अगेन डिफरन्शिएट करून पहा. विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे डायरेक्ट डिफरन्शिएट यू अपॉन व्ही नुसार करणार आपण याला. कसं सॉल्व्ह करणार? यू अपॉन व्ही नुसार. डायरेक्ट डिफरन्शिएट केला तर आपल्याला काय मिळेल मग? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे की नाही? आणि तो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय यायला पाहिजे? 80 अपॉन असा. येतोय का? करून पहा. त्याच्यानंतर तुम्ही मी ज्या पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवतोय ना आता, हे पण घरी सॉल्व्ह करून पहा. दोघांपैकी तुम्हाला कोणतं इझी वाटतंय आन्सर ना, त्या पद्धतीने तुम्ही जाणार आहे. कळतंय काय सांगतोय? त्यातला मी एक प्रकार तुम्हाला सांगून देतोय. ठीक आहे. हा प्रकार कसा, की आपण या डिनोमिनेटरला लेफ्ट मध्ये घेऊन आलो, असं बनलं. आता याला डिफरन्शिएट करणार. विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याला डिफरन्शिएट करताना याला यू याला व्ही कन्सिडर करणार. यू इंटू व्ही नुसार कसा घेतो आपण? डेरिव्हेटिव्ह माहिती प्रत्येकाला. काय करतो आपण? पहिला फिक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? याचा डेरिव्हेटिव्ह d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस आता दुसरा फिक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म दॅट इज 3x प्लस y याचा डेरिव्हेटिव्ह. 3x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह बोला काय येणार? 3x चा डेरिव्हेटिव्ह येणार 3 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx इक्वल टू मायनस x चा डेरिव्हेटिव्ह येणार -1 मायनस 3y चा डेरिव्हेटिव्ह येणार -3 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? dy बाय dx. ही स्टेप समजली का? कोण समजतंय? क्लिअर होतंय? व्हेरी गुड. आता आपण काय करणार? पुढची लेवल आपली किंवा पुढची स्टेप काय असते? तर ब्रॅकेट रिमूव्ह करण्याची. ब्रॅकेट रिमूव्ह केल्यानंतर काय करतो आपण? सगळ्या टर्म्स एका साइडला घेऊन येणार आहेत. इथे एका साइडला काय घेऊन येतोय आपण सगळ्या? कारण की आपल्याला आहे ना, जे प्रूव्ह करायचं आहे ना, तर ते प्रूव्ह करत असताना एकतर dy बाय dx नको असला पाहिजे. बरोबर? जे प्रूव्ह करून आणायचं आहे त्याच्यामध्ये dy बाय dx आहे का? नाही. मग आपण काय करणार आहे? इथे जे dy बाय dx दिसतायत ना, त्यांना आधी कॉमन तर घेऊन टाकू. कॉमन घेतल्यानंतर मग dy बाय dx ची व्हॅल्यू आपण पुट करून घेणार. ठीक आहे? ही एक प्रोसेस आहे. किंवा दुसरी प्रोसेस अशी आहे, की तुम्ही ना फक्त d2y अपॉन dx स्क्वेअरलाच एका साइडला राहू द्या, बाकी पब्लिक दुसऱ्या साइडला घेऊन जाऊ शकतात. तसं पण काम करता येईल समजा. ओके. आता आपण एक काम करूया, आधी ब्रॅकेट रिमूव्ह करून घेऊ. म्हणजे हा बाहेरचा मध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. देअरफॉर 3x प्लस y प्लस 3 into dy by dx प्लस dy by dx into dy by dx त्याचा होणार स्क्वेअर. मल्टिप्लिकेशन आहे ते. d2y अपॉन dx स्क्वेअर नका करू, याला ब्रॅकेटचा स्क्वेअर करा. ठीक आहे, कारण की सेम टर्मचा प्रोडक्ट येतो. इक्वल टू -1. एक काम करा, यांना लेफ्ट हँड मध्ये घेऊन या. +1 प्लस 3 इंटू dy बाय dx इक्वल टू 0. मग आपण आता या ठिकाणी हा 3 टाइम्स ऑफ dy बाय dx आणि हा पण 3 टाइम्स ऑफ dy बाय dx दोघांची ऍडिशन होऊन जाईल. 3 dy बाय dx आणि हा 3 dy बाय dx टोटल किती झाले? 6 dy बाय dx. Therefore 3x plus y into d2y upon dx square plus 6 dy by dx झाले ते 6 प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0. आता लक्षात घ्या की आपल्याला ऍक्च्युअली जे प्रूव्ह करून आणायचं आहे तर त्याच्यामध्ये काय रिक्वायर्ड आहे आपल्याला? एका साइडला d2y अपॉन dx स्क्वेअर पाहिजे आणि राईट हँड साइडला मग बाकी सगळं उरलेलं असलं पाहिजे. पण याच्यामध्ये पण काय ना की अल्जेब्रिक टर्म्स आहेत फक्त. इथे dy बाय dx वगैरे काही दिसतंय का? नाही.
d2y अपॉन dx स्क्वेअर एकटा एका साईडला पाहिजे. मग आपण काय करणार समजा, की याला एकट्याला सध्या एवढ्याच टर्मला इकडे लेफ्ट हँड साईडला राहू देऊ, हे सगळं तिकडे जाऊ देऊ. हे सगळं तिकडे गेल्यानंतर काय होईल पहा लक्षात घ्या. देअरफॉर मातू नका रे, भरपूर झालं आता बोलू नका. ही टर्म आपण ऍज इट इज लिहून घेतली, याला तिकडे शिफ्ट केला -6 इंटू dy बाय dx प्लस dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. आता काय करणार, अरे सॉरी, ही फर्स्ट टर्म तिकडे गेली, प्लस होती मायनस झाली, ही पण साइन चेंज होणार, याचा पण साइन चेंज होणार. ठीक आहे. आता काय आहे ना, की हा इकडे लेफ्ट हँड मध्ये 3x प्लस y दिसतोय, हा तिकडे जाऊन काय होणार, डिनोमिनेटरला जाणार आहे, बरोबर आहे की नाही. पण मग तिकडे गेल्यानंतर डिनोमिनेटरला पहा, आपल्याला काय पाहिजे ऍक्च्युअली डिनोमिनेटरला, 3x प्लस y चा ब्रॅकेट क्यूब. इथं काय फक्त 3x प्लस y. म्हणजे मग इथे याला आपल्याला असं सिम्प्लिफाय करायचंय की त्या सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला डिनोमिनेटर मध्ये 3x प्लस y मिळेल, त्याचा स्क्वेअर मिळेल, आणि याच्यात सिम्प्लिफिकेशन मध्ये न्यूमरेटरला 80 मिळेल, असं मिळायला पाहिजे. तेव्हा मग काय होणार, की याला आपण जर तिकडे शिफ्ट केला तर तो काय होऊन जाईल, क्यूब होऊन जाईल, आणि हे रिक्वायर्ड आन्सर आपल्याला मिळेल. ठीक आहे. पण मग सध्या इथं क्यूब नकोय आपल्याला, काय पाहिजे फक्त स्क्वेअर. इकडे एक टर्म आहे ना, ती तिकडे गेल्यानंतर क्यूब होणार आहे समजा. पण मग एवढं निश्चित की जर हे जे दिसतंय ना, याला आपल्याला आता असं बनवायचं आहे. मग याला जर कधी असं बनवायचंय तर त्यासाठी लक्षात घ्या, हे जे काही dy बाय dx दिसतायत ना दोघं ठिकाणचे, तर त्या dy बाय dx ला आपण त्याच्यानुसार किंवा मग इथे, ठीक आहे, हे सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. dy बाय dx ला आपण ना असं लिहून घेणार, म्हणजे अल्जेब्रिक फॉर्म मध्ये लिहून घेणार आपण dy बाय dx ला दोघं ठिकाणी. पहा कसं घेणार. सिंपल एक्झाम्पल, फक्त लेंदी थोडंसं, म्हणून तुम्हाला वाटत असेल की सर खूप कॉम्प्लिकेटेड आहे, पण आहे सिंपल. ठीक आहे ना. थोडंफार प्लस मायनस मध्ये फक्त व्यवस्थित लक्षपूर्वक लिहा, मिस्टेक्स व्हायला नको या दृष्टीने. -x - 3y अपॉन 3x प्लस y. हा -6 बाहेर आहे, dy बाय dx ची व्हॅल्यू लिहून घेतली आपण, ही वाली इथे, नंतर इथे मायनस अपॉन 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर -1. इथपर्यंत समजलं. कोणाकोणाला समजतंय काय केलंय तर, क्लिअर झालं. व्हेरी गुड. आता आपण याला सिम्प्लिफाय करत जाणार. याला सिम्प्लिफाय करणार कसं, तर आधी हा -6 इथे मध्ये दोघांना मल्टिप्लाय करून घ्या. -6 जर मध्ये मल्टिप्लाय करून घेतला तर काय होणार, तो मायनस इंटू मायनस प्लस 6x, अगेन मायनस मायनस होणार इथे प्लस, साइन 3 का 18, 18y अपॉन 3x प्लस y. बाहेर मायनस आहे. आता इथे पहा, हा जो स्क्वेअर आहे ना, हा स्क्वेअर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांना आपण सेपरेट करू शकतो, म्हणजे असा अपॉन 3x प्लस y. याचा पण ब्रॅकेट स्क्वेअर, याचा पण कॉमन ब्रॅकेट स्क्वेअर. इथपर्यंत समजलं का? कोणाकोणाला समजतंय काय करतोय आपण? क्लिअर झालं? येस. आता इथे न्यूमरेटरला आपण काय करणार आहे, तर a प्लस बी, सॉरी a प्लस बी नाही, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार याला एक्सपांड करून घेणार. कसा करणार आपण, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार. मग इथे a काय घेणार आपण, तर a घ्यावा लागेल आपल्याला -x. a काय घ्यावं लागणार, -x. आणि b काय कन्सिडर करावं लागेल, मायनस नाही, फक्त 3y. फॉर्म्युल्यामध्ये मायनस असतो म्हणून आपण -3 नाही घेणार इथं. मग हे जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल ना, तर अशा केसमध्ये दुसरं एक अल्टरनेटिव्ह आहे. चिन्हांचं कन्फ्युजन होतंय ना, तर दुसरं अल्टरनेटिव्ह असं आहे की काय करायचंय नेहमी, जर फर्स्ट टर्मला निगेटिव्हचं साइन जर असेल ना, तर अशा केसमध्ये फर्स्ट टर्मला निगेटिव्हचं साइन असेल, अशा केसमध्ये अल्जेब्रामध्ये आपण शिकलोय हे, की इथून ना मायनसचं साइन कॉमन काढून घ्या. या दोघांमधून मायनसचं साइन कॉमन घ्या समजा, म्हणजे असा पहा -x - 3y, आणि त्याचा असा कॉमन स्क्वेअर आहे ना तो. इथून मायनसचं साइन कॉमन घेतलं तर काय उरणार बरं इथे, x
प्लस 3y म्हणजे साइन चेंज होतील दोघांचे. आणि हा जो स्क्वेअर आहे ना तर तो कॉमन आहेच. हा जो मायनस घेतलेला कॉमन घेतलेला मायनस आहे ना तो आपण या स्क्वेअर वाल्या ब्रॅकेटच्या बाहेर लिहू नाही शकत. पहा काय केलं आपण ब्रॅकेट मध्येच घेतलाय त्याला आणि इथे असा स्क्वेअर केलाय. आपण असं नाही केलंय लक्षात घ्या आणि असं करू नाही शकत. सर मायनस कॉमन काढायचा होता. मायनस कॉमन काढला इथं स्क्वेअर लिहून दिला. हे रॉंग होईल. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. असं कसं काय रॉंग होईल सर? कारण की पहा -2 असेल आणि 2 असेल. आणि एक तिसरी केस अशी आहे पहा. एक आहे अशी. याचा स्क्वेअर. एक आहे अशी केस आणि एक केस आहे अशी. याचा आन्सर किती येतं बरं? प्लस वाला 4. याचा पण आन्सर किती येतं? +4 आहे. पण याचा आन्सर किती येणार? मायनस बाहेर येतो आणि स्क्वेअर आहे फक्त 2 चा. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर नाही येतो. म्हणून हा काय येतोय 4. पण मग बाहेर मायनस असल्यामुळे -4 येत आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की -2 चा स्क्वेअर त्यानंतर 2 चा स्क्वेअर आणि -2 म्हणजे मायनस ऑफ 2 स्क्वेअर असं असेल. तर हे तिघं इक्वल येत नाही. हा वेगळा येतो. हा इक्वल नसतो. यांना दोघांना इक्वल म्हणू शकतो. म्हणजे पॉझिटिव्ह नंबरचा घ्या की निगेटिव्ह नंबरचा घ्या स्क्वेअर. कसा येतो? पॉझिटिव्ह येतो, सेम येतो. ठीक आहे? म्हणून मग आपण याला कॉमन जरी घेतोय ना पण त्याला स्क्वेअरच्या मध्येच ठेवावं लागेल. म्हणजे असा. ब्रॅकेट कुठलाही द्या चालतो. ओके? मग आता हा जो स्क्वेअर आहे तो निगेटिव्ह नंबरचा दिसतोय आपल्याला. निगेटिव्ह नंबरचा जर कधी स्क्वेअर असेल तर त्याला आपण निगेटिव्ह न लिहिता सिम्पली डायरेक्ट फक्त पॉझिटिव्हचा स्क्वेअर पण लिहू शकतो कारण की दोघं इक्वल असतात. म्हणून मग आपण इथे काय करणार आहे या ठिकाणी दोघांचा जो मायनस कॉमन घेतला आहे ना इथे असा घेतला असा तर याला डायरेक्ट असं लिहू शकतो x + 3y ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे -x - 3y ब्रॅकेट स्क्वेअरला आपण x + 3y ब्रॅकेट स्क्वेअर असं डायरेक्ट लिहू शकतो. मायनस कॉमन काढून मायनसला आपण गायब करून टाकला. कारण की निगेटिव्हचा स्क्वेअर आणि पॉझिटिव्हचा स्क्वेअर सेम येतो म्हणून. हा मायनस नाही पण लिहिला तरी चालणार. कोणाकोणाला समजलं मी काय सांगतोय? क्लिअर होतंय? गुड. म्हणून मग आपण याला डायरेक्ट असं लिहू शकतो. आणि एवढं सगळं का केलं आपण? कारण की इथे काय होत होतं की जो a + b किंवा a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा जे एक्सपान्शनचा फॉर्म्युला आहे ना तो अप्लाय करायला थोडंसं कन्फ्युजन होत होतं काही लोकांना निगेटिव्ह साइनमुळे. म्हणून मग आपण निगेटिव्ह साइनलाच एलिमिनेट करून टाकला या ठिकाणी. म्हणून आपण काय केलं की याला डायरेक्ट असं लिहून घेतला x + 3y ब्रॅकेट स्क्वेअर. ओके? Therefore equal to 6x + 18y upon 3x + y minus. आता याला डायरेक्ट काय लिहू शकतो आपण x + 3y ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 3x + y ब्रॅकेट स्क्वेअर. इथपर्यंत समजलं का? ही स्टेप समजली? काय केलं आपण? या दोघांमधला मायनस कॉमन काढून घेतला. त्या मायनसला आपण एलिमिनेट करून टाकला डायरेक्ट. फक्त दोघंच्या दोघं प्लस वाले लिहून घेतले आपण. तो मायनस का एलिमिनेट झाला? कारण की आपल्याला माहिती आहे की कुठलाही नंबर जो निगेटिव्ह असेल समजा त्याचा जर कधी तुम्ही स्क्वेअर केला आणि एक नंबर तोच नंबर जो पॉझिटिव्ह आहे समजा त्याचा स्क्वेअर केला तर दोघांचं आन्सर हे नेहमी सेम येतं. लक्षात घ्या. म्हणून मग आपण हा जो मायनस आहे ना हा नाही पण घेतला तरी चालतो. म्हणून मग इथे काय झालंय की यांच्यातनं जो मायनस कॉमन घेतला होता ना मायनस घेतलेला कॉमन जो की असं तयार झालं मग तर स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर हा आपण विदाउट निगेटिव्ह पण लिहू शकतो. समजलं आता तरी? मागचे एवढं सगळं समजलं नसेल याच्यामध्ये तरी समजलं असेल. ठीक आहे ना? ही गोष्ट इथं समजणं महत्वाचं आहे. आता पुढे जाऊया. या दोघांचा बेस पहा. दोघांचा बेस सेम आहे का? नाही. सेम आहे पण थोडासा डिफरंट आहे. पण त्याला सेम नाही म्हणू शकत आपण डिफरंट आहे तर. बरोबर आहे की नाही? म्हणजे काय आहे ना की इथं थोडंसं सिमिलर दिसतंय काहीतरी. 3x + y आहे इथे. इथे पण 3x + y आहे. बट इथे काय दिसतंय आपल्याला स्क्वेअर. मग आपण काय करणार?
तर ह्या टर्मला न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांना मल्टिप्लाय 3x प्लस वाय करून घेणार. म्हणजे असा याला मल्टिप्लाय केला 3x प्लस वाय आणि इथे पण 3x प्लस वाय घेतला. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 3x प्लस वाय. हे असं का केलं आपण? कारण की ही जी सेकंड टर्म आहे तिचा जो बेस आहे तर तो कुठं मायनस सुटलाय? अरे हा -1 राहून गेलाय शेवटी. -1 पण आहे इकडे. हा आता इथे काय केलंय आपण तर 3x प्लस वाय ने मल्टिप्लाय अँड डिवाइड करून घेतले. मग या ठिकाणी या दोघांचा आहे ना प्रोडक्ट दिसतोय आणि या प्रोडक्टला आपण काय लिहू शकतोय? स्क्वेअर लिहू शकतोय. तुम्ही डिस्टर्ब केला ना क्लास तर पूर्ण एक्सप्लेनेशनची सिक्वेन्स डिस्टर्ब होऊन जाते. म्हणजे काय झालं दोघांचा बेस सेम झाला. पहा इकडे -1 तर आहेच समजा. ओके, बेस सेम झाला असेल तर काय करता येईल? आपल्याला त्याला कॉमन लिहिता येईल असा. ओके, हा इकडे बाजूला -1 वेगळा आहे अजून. ओके, न्यूमरेटर्स मध्ये काय होईल ते पहा. आता याला इथे मल्टिप्लाय हा आहे, ठीक आहे. इकडे काय होणार? तर इकडे काहीच होणार नाही. x प्लस 3y ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज लिहून घेतला. एक काम करा, याला ना एक्सपांड करून घ्या इथे वाटलं तर. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार याला एक्सपांड करणार. काय होतो तो a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर? a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. 6x ला मल्टिप्लाय करणार या दोघांसोबत. 6x इंटू 3x किती होणार? 18x स्क्वेअर. आता पुन्हा हाच 6x या y सोबत मल्टिप्लाय करणार प्लस 6xy प्लस आता हा 18y इंटू 3x 18 त्रिक 54 xy प्लस 18y स्क्वेअर. असा आला इथपर्यंत. ठीक आहे, हा इथे मल्टिप्लिकेशन करून घेतला आपण. याला आता असं लिहिणार पहा मायनस नंतर x स्क्वेअर प्लस 6xy प्लस 3 चा स्क्वेअर 9 आणि हा y स्क्वेअर. पण इथे ब्रॅकेट घ्यावा लागेल बाहेर मायनस असल्यामुळे. लक्षात घ्या इथे ब्रॅकेट घ्या बाहेर मायनस असल्यामुळे. हा इकडे बाहेर मायनस आहे याला विसरू नका. आता यांच्यामध्ये 6xy आणि हा 54xy यांची ऍडिशन होऊन जाईल. 18x स्क्वेअर प्लस 6 प्लस 54 किती होणार? 60xy प्लस 18y स्क्वेअर. आता हे बेस जर आपण कॉमन घेतले तर न्यूमरेटर पण सगळे सोबत येतील इथं आता असे कॉमन. ठीक आहे, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे. ब्रॅकेट रिमूव्ह करण्यासाठी काय करायला लागेल? सगळ्यांचा साइन चेंज करणार. मायनस एक्स स्क्वेअर मायनस 6xy मायनस 9y स्क्वेअर. हा -1 चा आपण अजून काहीच करत नाही, त्याला ऍज इट इज राहू दिलाय समजा. बरोबर. आता एक काम करूया, या -1 चा जर विचार केला तर पुन्हा आपल्याला हा एक फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये दिसतोय आणि हा एक होल नंबर दिसतोय. या 1 ला इकडचा बेस मल्टिप्लाय होईल. आता जसं आपण पहा 2/3 प्लस 5 हे सॉल्व्ह करायचं असेल तर काय करतो आपण? हा 2 ऍज इट इज लिहितो. बेस सेम करण्यासाठी हा 3 त्या 5 ला मल्टिप्लाय करून लिहितो. म्हणजे 2 ऍज इट इज प्लस 5 इंटू 3 15 आणि हा कॉमन होणार 3. मग 2 प्लस 15 होतो 17/3 असं आपण करतो. राईट. म्हणजे काय केलंय आपण इथे की हा डिनोमिनेटर समोरच्याला मल्टिप्लाय केलेला आहे आणि याच्या जागेवरती लिहिलेला इथं हा पार्ट ऍज इट इज. तसंच हा पार्ट आपण ऍज इट इज लिहिणार. या 1 च्या ऐवजी हा इंटू 1 जे येईल ते तिथे लिहिणार. म्हणजे कसं येणार पहा,
बोलू नका रे, आवाज येतोय मागे. 18x² प्लस 60xy पाहिजे. इथे x² चे पण सिम्प्लिफिकेशन होतील पहा. 18x² मायनस x². 18 minus 1 that is 17x² होतील. x² चे झाले कॅल्क्युलेशन. xy चे पहा आता 60xy minus 6xy 54xy होतील. केले. 18 minus 9 plus 9y². हे असं केलं आपण. हा डिनोमिनेटरला काय आहे तुम्हाला माहिती आहे, तोच आपण इथे मल्टिप्लाय करतोय. म्हणजे असा मायनस 1 च्या ऐवजी काय येणार 1 इंटू इकडे असा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा पूर्ण कॉमन झाला. हे कोणाकोणाला समजलं इथपर्यंत? क्लिअर होतंय? व्हेरी गुड. पुढे जाऊ. इक्वल टू 17x प्लस 54xy प्लस 9y². ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड करायला लागणार, ठीक आहे ना. मायनस बाहेर राहणार. आता याचं एक्सपान्शन कसं लिहिणार? a² प्लस ट्वाइस ab प्लस b². असं केलं आपण. आता काय करणार? बाहेरचा मायनस मध्ये मल्टिप्लाय करून दे. 17x². येस, इथे स्क्वेअर आहे अपॉन 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर. एक काम करूया आता आपण. इकडे लेफ्ट हँड मध्ये काय आहे? 3x प्लस y इंटू d2y अपॉन dx². ही पूर्ण टर्म आहे लेफ्ट हँड मध्ये. इथे आहे, ठीक आहे. तो इथे बस. आता काय करणार आपण? तर ह्या टर्मला तिकडे डिनोमिनेटर मध्ये घेऊन जाणार. इकडे स्क्वेअर आहे, तीच टर्म इथे पण आहे. म्हणजे याचा इथे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर काय होईल? क्यूब. इकडे राहणार काय? d2y अपॉन dx². डिनोमिनेटर जसा पाहिजे ना तसा मिळाला. हा इकडे लेफ्ट हँड मध्ये d2y अपॉन dx² पाहिजे होता. म्हणजे या दोन गोष्टी मिळाल्यात आपल्याला, हा आणि डिनोमिनेटर. फक्त न्यूमरेटर राहिला. आता न्यूमरेटर मध्ये काय उरला पाहिजे? फक्त 80. न्यूमरेटर मध्ये 80 येतोय का? तर कॉन्स्टंटच नाहीये. कसं होईल? पाहूया काय होणार. आता 80 नाही येते. सिम्प्लिफाय तर करू, काय होतं पाहू. 17x² प्लस 54xy प्लस 9y² मायनस इथे दोघं तिघं ठिकाणी मल्टिप्लाय करणार. काय? 3x 3 चा स्क्वेअर होणार 9. इकडे पण हा मायनस, म्हणजे मायनस पण मध्ये मल्टिप्लाय करतोय, याला सिम्प्लिफाय पण करतोय. 6xy मायनस y². x² च्या टर्म्स हा 17x². इकडे मायनस 9x². 17 मायनस 9 17 मायनस 9 8 x². 54 xy minus 6xy. 54 minus 6 54 minus 6 बोला प्लस 48 x 9y² मायनस y² किती होणार? 8y². ठीक आहे. अपॉन ब्रॅकेट क्यूब. सगळ्यांना पहा व्यवस्थित, लक्ष द्या व्यवस्थित. न्यूमरेटरला आपल्याला आता 80 पाहिजे सर, 80. तिथे व्हेरिएबल्स पाहिजेत का? नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतोय की त्या व्हेरिएबल्सला रिप्लेस करता येईल आपल्याला कुठल्या तरी कॉन्स्टंटने, म्हणजे नंबरने, ज्याच्यामुळे आपल्याला 80 मिळेल.
मग लक्ष द्या इकडे आता प्रत्येकाने. हे जे काही गिव्हन स्टेटमेंट आहे ना ते काय आहे ते पहा प्रत्येकाने. काय गिव्हन स्टेटमेंट हे असं आहे. असं आहे की नाही? येस. एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर याची व्हॅल्यू 10 आहे. याची व्हॅल्यू काय आहे? 10. मग हा आपल्याला तिथं मिळतोय का ते पाहूया आपण. आणता येईल. त्यासाठी काय करूया? यांच्यामधून ना 8 कॉमन घेऊया पहा. काही लोकांना लक्षात येऊन पण गेलं ते की सर इथून ना 8 कॉमन घ्या. ओके. एक 8 कॉमन घेऊया आपण. Therefore 8 जर कॉमन घेतला तर काय राहणार? एक्स स्क्वेअर प्लस 6xy राहणार पहा 8 कॉमन घेतल्यानंतर ठीक आहे ना प्लस वाय स्क्वेअर अपॉन ब्रॅकेट स्क्वेअर क्यूब आहे सॉरी याला पहा व्यवस्थित हा म्हणजेच गिव्हन टर्म आहे ती पहा आणि त्याची व्हॅल्यू काय आहे 10 म्हणून मग याला पण काय लिहिणार आपण 10 therefore 80 upon ब्रॅकेट क्यूब हेन्स प्रूफ समजलं का एक्झाम्पल ने पूर्ण बोर्ड भरून टाकला जागा कुठे ठेवली नाही आपल्याला पण मग समजलं पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेवा या एक्झाम्पलला 2-3 वेळेस सॉल्व्ह करा चांगलं काय सांगतोय समजतंय का बरोबर सॉल्व्ह करता येईल पुढचं एक्झाम्पल याचा आधी फोटो घ्या